काही लातूरकर आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आरक्षणाच्या संदर्भात लातूर असेल, उदगीर असेल किंवा महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईला गेले होते. आपल्यासोबत काही लातूरकर आहेत. बाबा, कुठवर तुम्ही गेला होता आणि काय मुद्दा होता आणि तुम्ही कुठून परत आता रिटर्न आलेला आहे? आम्ही आझाद मैदानावर गेलो होतो. बरं. आणि तिथं काय कसली गैरसोय ना, दिवसभर पाऊस होता आणि पावसात कुठंच उभं राहायला जागा नको आणि प्यायला पाणी नको. सगळ्या गल्ल्या फिरलो, कुठंच काय सोय नाही. पण सगळं चौकट संडासनं घाण केलेलं होतं. उभं राहायला जागा नाही. आपलं करून खावं म्हणलं तरी सुद्धा तिथं जागा नाही, पाणी नाही. मग तुम्ही अन्न पाणी काय खाल्लं का नाही? आता फिरून आलो आणि मग इथं टिंबुर्णीमध्ये येऊनच जेवण केलं. मुंबईत काय खाल्लं नाही? नाही. म्हणजे सोय झाली नाही. पुण्यावर चहा घेतला. पुण्यात चहा घेतला. बाबा, इतकं वय झाले तरी तुम्ही सुद्धा आरक्षणासाठी इतकं झटताय सांगताय. काय नेमके काय भूमिका असणार, काय वाटतं तुम्हाला? पुढली भूमिका लेकरा बाळाला आपल्या काहीतरी कुठं शिक्षण शिकलं तर नोकरी लागेल ह्या उद्देशानंच. मुलगा अपंग आहे, त्याचे लेकरं आहेत, त्याचे तर काही होईल म्हणून. तुमचं वय किती आता? 80 आहे. तरी सुद्धा तरुण पोरासारखं तुम्ही आज मुंबईला गेले. कारण तरुणाला लाजवेल असं तुम्ही काम केलेलं आहे. इतर माणसांना किंवा इतर समाजाला काय सांगाल की बाबा मुंबईमध्ये गेल्यानंतर आरक्षण मनोज दादा बसलेत पाठीमध्ये कोण? हे असं एवढे हाल झाले सांगतो तिथं. आणि नंतर पुन्हा तुम्ही काय करताल, तुम्ही जाताल का नाही, मनोज दादा करता, तुम्ही जाणार आहो का नाही, हे विचारणा करतो. मनोज दादा तुम्हाला भेटले का? होय, भेटले तुम्हाला पुण्यामध्ये. आम्ही सगळे भेटून त्यांच्या हातामध्ये हात घालून मनोज दादा म्हणले तुमची सोय झाली तर थांबा, शनिवारी रविवारी परत या म्हणले आम्हाला. परत या. परत जाणार आम्ही. रविवारी लक्ष्मी बसवणार. आमची लक्ष्मी बसवून आम्ही परत मनोज दादापाशी भेटणार म्हणजे भेटणार. माझी तब्येत थोडी अशी तशी होती, दिसले दिवसभर भिजल्यानं तब्येतीत थोडा फरक बसला. नाही तसं काही नाही. थंडीनं काही झालं तर आम्ही शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी रिटर्न येईल ना. आम्ही परत मनोदासाठी आता लातूर जिल्हा औसा तालुका, त्या तालुक्यामध्ये भादा गाव आहे. त्या भाद्यातून जेवढे आमची शिदा गोळा होईल तेवढी घेऊन आम्ही रेलला जाणार, जेजुरी घेऊन जाणार. अशा पद्धतीनं आहे. खरं तर संघर्ष आता मनोजदादा जरांगे पाटील आहेत, यांच्यासाठी माणसं जीवाचा रान करत आहे. कारण प्रश्न आहे तो फक्त आरक्षणाचा. सर, काय सांगाल? आज एवढं सगळं मनोजदादांच्या पाठीची संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला. सन्माननीय संघर्ष होता. मराठ्यांचे नेते मनोजदादा जरांगे पाटील कालपासून आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत आणि त्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण राज्यातून कोट्यावधीच्या संख्येनं मराठा समाज त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि शासनाने घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळं आज तिथं लाखो करोडो बांधवांचे अतोनात हाल झालेले आज आपण ह्या बाबांच्या माध्यमातून, ह्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. तर शासनाने वेळेत ही आडमुठेपणाची भूमिका सोडून जे काही आमच्या असणाऱ्या रास्त मागण्या त्याच्यावरती त्वरित तोडगा काढून आम्हाला न्याय देण्याची भूमिका आज राज्य शासनाने वेळेत घ्यावी. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण राज्यातील मराठा समाज अतित्वेषाने पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने मी शासनाला आवाहन करेन की आम्ही त्वरित आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी तात्काळ मान्य करून आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी.